कायद्याप्रमाणे पतीने पत्नीकडनं घटस्फोट मिळविला आणि त्या पत्नीने दुसरा विवाह केलाच नाही किंवा करेपर्यंत त्या पतीला त्या पत्नीला पोटगी ही द्यावीच लागते। अशा पोटगीमध्ये पत्नीच्या पालन पोषणाबरोबर तिचा राहण्याचा खर्च देखील सामील असतो। तसेच घटस्फोटित महिला ही पतीकडे पोटगी ही मागू शकते, परंतु घटस्फोटानंतर तिचा जो माजी पती आहे त्याच्या प्रॉपर्टीवर हिस्सा ठेवू शकत नाही। जर मालमत्ता ही पतीच्या नावावर नोंदणीकृत असेल तर कायदा त्याला मालक म्हणून बघतो किंवा समजतो, आणि जर मालमत्ता संयुक्त मालकीची असेल तर पत्नीला खरेदी वेळीचे योगदान हे सिद्ध करावे लागते। म्हणजेच येथे त्या प्रॉपर्टी खरेदी वेळीचे तिचं जे काही योगदान असेल तेवढाच हक्क तिला मिळू शकतो। आणि जर समजा पुरुषाने कायदेशीर पद्धतीने घटस्फोट घेतलेला नसेल आणि तो पती आणि मुलांपासून वेगळा राहत असेल, अशा वेळी त्या पुरुषाने पुनर्विवाह केला असेल किंवा नसेल, येथे पत्नी असेल किंवा मुलं असतील यांना त्याच्या मालमत्तेवर वारसा हक्क मिळवण्याचा पूर्ण व कायदेशीर हक्क असतो।